जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम संत संगतीचे काय सांगू सुख संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे आपणा पारिखे नाही तेथे आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाना 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 कलियोगी साधू थोर जाना कलियोगी साधू थोर जाना कलियोगी इह लोकी तोची सर्वाभूती सम इहलोकी तोची सर्वभूती सम इह लोकी तोची सर्वाभूती सम इहलोकी तोची सर्वभूती सम शरीराचा भ्रम नेनो कदा शरीराचा भ्रम नेनो कदा शरीराचा भ्रम नेनो कदा साधू थोर जाना 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 थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगी साधू थोर जाना कलियोगी साधू थोर जाना कलियोगी नाम म्हणे गाय दूध एक सार 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 साधू निरंतर वर्ते तैसा साधू निरंतर वर्त तैसा साधू निरंतर वर्त तैसा साधू थोर जाना 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 कलियोगी साधू थोर जाना कलियोगी साधू थोर जाना कलियोगी विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु संत तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, ज्याने भागवत संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार थेट पंजाब पर्यंत केला. आपल्या रसाळ कीर्तनातून लाखो जड जीवांचा उद्धार केला आणि कीर्तनामध्ये नाचून ज्ञानाची दीप जगात लावली. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. असे असणारे नामदेव महाराज यांचा उत्कृष्ट असा संत संगतीचे वर्णन करणारा तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयातला असा गोड अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगामधून नामदेव महाराज सांगतात, या विश्वामध्ये खरी सुख देणारी कोणाचीही संगत कामाची नाही, परंतु एक निमित्त जर माणसाला संताची संगत झाली तर वैकुंठामध्ये हजारो कळप राहायला मिळतील. मग त्याला तिथे सर्व सुख मिळेल. पण ते सुख माणसाला फक्त संताच्या संगतीमध्ये मिळते. एकदा का माणूस संताच्या संगतीमध्ये गेला की संत त्या माणसाला आपुल्या सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. मग त्या ठिकाणी कोणत्याही स्थळ काळ वेळेचा विचार केला जात नाही आणि म्हणून संत श्रेष्ठ आहेत. मग संत का श्रेष्ठ आहेत हो? तर संत महात्मे या विश्वावर प्रेम करतात, या जगावर प्रेम करतात. ते प्रेम करत असताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. शेवटी अभंगामधून आमच्या नामदेव महाराजांनी संताची तुलना ही गायीबरोबर करण्याचा प्रयत्न केला आहे. विठ्ठल 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 आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात की त्या संताच्या संगतीतले सुख मी काय वर्णन करू. बघा, पहिला प्रश्न असा की संत म्हणजे कोण? संत कोणाला म्हणावे? एका सुभाषितकाराने सुंदर वर्णन केले. सन्मार्गाने वर्तन करणारे, देव स्वरूप असणारे, विद्या व विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले आणि जगत कल्याणा अवतीर्ण झालेले त्यांना संत म्हणावे. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले करती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. आणि म्हणून संत महात्म्यांनी या विश्वामध्ये अवतार घेतला. तो कशा करिता? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. माईबाप, केवळ या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आमच्या संत महात्म्यांनी या विश्वामध्ये अवतार घेतला. कारण या कलियुगामध्ये जर आपण बघितलं ना तर हे जग बुडत चाललंय. बुडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून या जगाचं कल्याण करण्यासाठी, या जगावर उपकार करण्यासाठी आमच्या संत महात्म्यांनी जन्म घेतला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट वीती परोपकार. आणि म्हणून महाराज म्हणतात की त्या संताच्या संगतीतले सुख मी काय वर्णन करू. बघा, एक दिवशी माऊली ज्ञानोबरायांना संपूर्ण विश्वातील तीर्थयात्रा करायची होती. म्हणून माऊली ज्ञानोबराय आळंदीहून पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर माऊली सगळ्यात अगोदर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात गेले. मला सांगा माई बापा हो, तुम्ही सगळे पंढरपूरला जाऊन आलात ना? सगळे जाऊन पंढरपूरला जाऊन आलात. मग मला सांगा की पंढरपूरला गेल्यावरती आपण सगळ्यात अगोदर काय करतो हो? काय करतो? चंद्रभागेसी स्नान. बरोबर आहे का नाही? मग काय करतो? पुंडलिक रायाच्या दर्शनाला जातो आणि मग प्रदक्षिणा मारून नामदेव पायरीचं दर्शन घेऊन मग देवाच्या दर्शनाला जातो. असंच करताना
का आधी जेवण करता? नाही, बरोबर आहे. मग आम्हाला सांगा, पंढरपूरला गेल्यावरती देवासमोर गेला की मग देवाचं दर्शन डोळे झाकून घेता का डोळे उघडे ठेवून घेता? डोळे झाकून घेता, बरोबर आहे. मग मला सांगा, इतक्या लांब पंढरपूरला जायचं, 15-16 तास बारीला उभं राहायचं आणि मग देवासमोर गेले की हात जोडायचे आणि डोळे झाकायचे आणि मग देवाला सांगायचं, देवा पप्प्याचं लग्न होऊ दे बर का देवा, माझ्या पप्प्याला पोरग होऊ दे बर का देवा. मग तिथं ते पुजारी बाबा असतात का बसलेले, ते देतात बाहेर ढकलून आणि मग बाहेर आल्यावर बाबा म्हणतात की देव दिसलाच नाही मला. मग मला सांगा, डोळे झाकल्यावरती देव दिसल का हो? दिसल बाबा? नाही दिसणार, बरोबर आहे का नाही? मग मला सांगा, देवाच्या दर्शनाला गेला की देवाचं दर्शन डोळे उघडे ठेवून घ्या आणि आपलं दुःख सांगायला देवापाशी जाऊ नका. सुखामध्ये तर देव आठवतो का आपल्याला? नाही, परंतु दुःखामध्ये मात्र आपण देवाचा धावा केल्याशिवाय राहत नाही. पण एक वाक्य कायम लक्षात घ्या, तुम्ही सुखामध्ये माझ्या भगवंताला लक्षात ठेवा. लक्ष देऊन ऐका बरं. तुम्ही सुखामध्ये माझ्या भगवंताला लक्षात ठेवा. अरे माझा भगवंत असा आहे की माझा भगवंत तुमच्यावर कधी दुःखच येऊन देणार नाही, म्हणून सुखामध्ये देव लक्षात ठेवा. पण आपण याच्या उलट करतो. आपण काय करतो? आपण सुखामध्ये नाही पण दुःखामध्ये मात्र आपण देवाचा दावा करतो. परंतु एक गोष्ट कायम लक्षात घ्या मायबापा हो, अहो सुख असू द्या किंवा दुःख असू द्या, हे सगळं काही देणारा तो माझा भगवंत आहे, त्याला विसरू नका. नथिंग इज इन मॅन्स सेन्स, एव्हरीथिंग इज इन गॉड सेन्स. नथिंग इज इन पॉसिबल फॉर गॉड. अहो माणसाच्या हातात काहीच नाही हे सांगत असताना माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले जो जगात चालिता. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे. अहो हे सगळं काही चालवणारा माझा भगवंत आहे ना, त्याला विसरू नका. आणि आपला स्वार्थ सांगायला देवापाशी जाऊ नका. माफ करा पण आपण स्वार्थीच नाही तर काय आहोत. लक्ष देऊन ऐका, कपडे झाले छोटी तर संस्कृती कुठून येणार? जेवण झालं हायब्रिडचं तर पोषण कुठून येणार? अहो फुलं झाली प्लास्टिकची तर सुगंध कुठून येणार? अहो माणसं झाली पैशाची तर माणुसकी कुठून येणार? आणि भक्तच झाले स्वार्थी तर भगवंत कुठून येणार? भक्तच झाले स्वार्थी तर भगवंत कुठून येणार? म्हणून आपला स्वार्थ सांगायला देवापाशी जाऊ नका. आणि लक्षात ठेवा मायबापा हो, कधीही जरी देवाच्या दर्शनाला गेलात की देवाचं दर्शन डोळे उघडे ठेवून घ्या. त्या देवाला एकदा डोळे भरून पहा. किती क्षण असतो हो? अहो 2 मिनिटं पण नाही, 10 सेकंद असतात देवाला बघण्यासाठी. आणि तेवढ्या वेळेत जर आपण आपलंच दुःख देवाला सांगितलं तर मला सांगा, देव आपल्यासाठी धावून येईल का हो? नाही येणार मायबापा हो. आणि मग माऊली ज्ञानोबाराय आळंदीहून पंढरपूरला आले आणि आल्यानंतर माऊली सगळ्यात अगोदर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात गेले. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि घेतल्यानंतर आणि मग पांडुरंग परमात्म्याने पुसल्यावर म्हणजे विचारल्यावर आमचे माऊली बोलू लागले, मला संपूर्ण विश्वातील तीर्थयात्रा करायची आहे. बरं मग मला तुमचे नामदेव महाराज पाहिजे. आता त्या काळी नामदेव महाराज म्हणजे देवाचे जीव की प्राण होते. देवाला हो म्हणावं की नाही म्हणावं काहीच समजेना. शेवटी देवाने विचार केला, अरे मी जर नाही म्हणालो तर माझ्या नामदेवाला न्यायला कोण आलेले आहेत? कोण आलेले आहेत? ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईस. ज्ञानोबाराय स्वतः नेण्याकरिता आलेत ना. अहो ते जाऊ दे, अगदी व्यवहारातलं सांगू का? घरातल्या सगळ्या मंडळींनी एकच विचार केला की ह्या दिवाळीला आपण आपल्या सुनेला माहेरला पाठवायचं नाही. पण त्या मुलीचे काका मुंबईला हायकोर्टात जज होते की त्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करायचे. आणि नेमके ते मुलीचे काका त्या मुलीच्या घरी आले. घरातल्या सगळ्या मंडळींनी वाकून नमस्कार केला. घरचे बोलले, अहो जज साहेब, तुमचं एवढं मोठं काय काम आहे की प्रत्यक्ष तुम्हीच घरी आला? काही छोटं मोठं काम असतं तर आम्हाला सांगायचं, आम्ही मुंबईला आलो असतो. मग त्या मुलीचे काका म्हणले, काही नाही, ह्या दिवाळीला मी माझ्या पुतणीला घरी न्यायचं म्हणतोय. म्हणजे आधी काय ठरलं होतं? पाठवायचं
नाही. मग का पाठवलं? तर न्यायला कोण आले होते? हायकोर्टातले जज साहेब. अगदी त्याचप्रमाणे नामदेव महाराजांना न्यायला कोण आले होते? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. देव म्हणले ठीक आहे, तुम्ही नामदेव महाराजांना घेऊन जा. मग त्या ठिकाणी माऊली गेले आणि त्या ठिकाणी नामदेव महाराज आले. आता नामदेव महाराज आल्यानंतर देव म्हणले, नामदेवा, तुला ज्ञानेश्वर महाराजांसोबत संपूर्ण विश्वातील तीर्थयात्रा करण्याकरिता जायचं आहे. नामदेव महाराजांनी स्पष्ट नकार दिला. कारण नामदेव महाराज म्हणले, देवा, अरे तूच तर म्हणाला होतास ना की तुला माझ्याशिवाय करमत नाही. मग देवा, आता मला पण तुझ्याशिवाय करमत नाही, मग तू आता कसा बरं मला ज्ञानेश्वर महाराजांसोबत पाठवतोय? मग त्यावेळेस देव नामदेव महाराजांची समजूत काढू लागले. देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. अरे नामदेवा, आम्ही दोघं तर एकच आहोत, पण याशिवाय आमचा आत्मा पण काय आहे? एक आहे. मग नामदेव महाराज म्हणले, देवा असं म्हणतोस? ठीक आहे, मी ज्ञानेश्वर महाराजांसोबत जायला तयार आहे. लक्ष द्या बरं का नामदेव महाराज काय म्हणतात. नामदेव महाराज म्हणतात, देवा, अरे मी ज्ञानेश्वर महाराजांसोबत जायला तयार आहे, पण देवा माझी एक अट आहे. काय म्हणले देवा? माझी एक अट आहे. देव म्हणले, बोल नामदेवा, काय अट आहे? नामदेव महाराज म्हणले, देवा मी जाईन, पण ज्या देवाचे तुझ्यासारखे कटेवर हात नसतील ना, त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे दर्शन. मग त्या ठिकाणी देव म्हणले, नामदेवा, अरे तू नको घेऊ दर्शन, तू फक्त तीर्थयात्रा करण्याकरिता जा बाबा. मग त्या ठिकाणी नामदेव महाराज तयार झाले. दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज दोघेही तीर्थयात्रा करण्याकरिता निघाले. अहो, विठ्ठल रुक्मिणी त्यांना चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत सोडायला गेले. आणि ज्या वेळेस दोघेही दिसेनासे झाले ना, त्यावेळेस पांडुरंग परमात्मा राऊळामध्ये आले. आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला नामदेव महाराजांशिवाय एक क्षणभर सुद्धा करमत नव्हतं. अहो, रात्रंदिवस नामदेव महाराजांची आठवण येऊ लागली. आणि आता कितीतरी वर्षानंतर नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज दोघेही तीर्थयात्रा करून परत आले. मग त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींना वाटलं की जावं आणि देवाचं दर्शन घ्यावं. अहो, आता देवाला कळालं होतं, माझा लाडका भक्त नामदेव महाराज इतक्या वर्षानंतर मला भेटणार आहे. म्हणून देवाला वाटलं जावं आणि माझ्या नामदेवाला कडकडून असं आलिंगन द्यावं. त्या आशेने देव विटेवरून खाली उतरले. परंतु पाहतात तर काय, अहो, आमचे नामदेव महाराज देवाला आलिंगन द्यायचं सोडून नाचू गाऊ लागले अभंगाचं प्रथम चरण. संत संगतीचे काय सांगू सुख, 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 संत
अपना पारिक नाही तेथे. संत संगतीचे काय सांगू सुख, अपना पारिक नाही तेथे, अपना पारिक नाही तेथे. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे. नामदेव महाराज म्हणतात, देवा अरे तुला आलिंगन देण्यापेक्षा मला संताच्या संगतीमध्ये सुख जास्त वाटतंय, हे आज मला कळालं. आणि म्हणून संताच्या संगतीला फार महत्व आहे. अहो संताची संगत करा असा आग्रह महाराज का धरतात? कारण संताची संगत केल्याशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. सुख अपेक्षित आहे ना, मग संताची संगत करा. कारण या कलियुगामध्ये जर आपण बघितलं ना मायबापा हो, तर हे जग देवाचं नामचिंतन करत नाही. खुशाल नाही म्हणताय तुम्ही, पण नाहीच करत. आणि हा तुमचा नाही तर तुमच्या स्वभावाचा दोष आहे बरं का. आणि स्वभाव म्हणजे काय तुम्हाला चांगलंच माहितीये. स्वभाव म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कधी बदलच होत नाही तो त्याचं नाव स्वभाव. मग एखाद्याला तुम्ही कितीही शिकवा, कितीही शिकवण्याचा प्रयत्न करा, परंतु स्वभाव हा ज्याचा त्याचा ठरलेला आहे. स्वभावामध्ये कधीच बदल होत नाही बरं का. बघा स्वभावावरून निघालं म्हणून सांगते बरं का, एक छोटासा दृष्टांत आहे. बघा एका राजामध्ये एक राजा राहत होता. आणि तो राजा फिरत असताना फिरता 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 त्याला एक भिकारीन दिसते, भिकारीन. आणि त्या राजाला ती एवढी आवडते, एवढी आवडते, तो राजा म्हणतो, प्रधानजी मला हिच्यासोबत लग्न करायचे. प्रधानजी म्हणतात, अहो राजासाहेब तुम्ही राजा माणूस, ही वैदीन भिकारीन हिच्यासोबत काय लग्न करताय, तुम्हाला किती पण भारी पोरी आणून देतो. राजा म्हणला, नाही नाही करण तर हिलाच, नाही तर करणारच नाही. महाराज राज हट्टा पुढं, स्त्री हट्टा पुढं आणि बाल हट्टा पुढं काहीच चालत नाही. ठीक आहे म्हटले, दिलं लग्न लावून. आता लग्न झाल्यानंतर आपल्या हिंदू धर्मानुसार दुसऱ्या दिवशी काय असतं हो, काय असतं बाबा? सत्यनारायणाची पूजा असते का तुमच्याकडे? असते ना. मग त्या सत्यनारायणाच्या पूजेवरती त्या राणीला बसवण्यात आलं. लक्ष द्या बरं का, आता ती राजाची बायको, तिला राणीच म्हणावं लागणार, वैदीन भिकारी नसली तरी पण. मग त्या राणीला आणि त्या राजाला पूजेवरती बसवण्यात आलं. आणि मग बसल्यानंतर आमच्या महिला मंडळांचा लई आग्रह असतो, नाव घ्या नाव घ्या नाव घ्या, बरोबर आहे का नाही? मग त्या राणीला नाव घ्यायला सांगितलं. लक्ष देऊन ऐका, स्वभावाचं सांगते मी तुम्हाला. त्या राणीने नाव घेतलं, पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ साय, हरिश्चंद्र राजाची पत्नी नाव घेते, भिक्षा वाढ ग माय. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? अहो ती राजाची बायको झाली ना, तरी सुद्धा तिचा भीक मागायचा स्वभाव गेलाय का हो? नाही. अहो मी गप्पा नाही सांगत, नाथ महाराज सांगतात, आधी होती दासी हो, आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी, तिचे हिंडन राहीना, मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडन राहीना, मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडन राहीना, मूळ स्वभाव जाईना, हिंडन राहीना, मूळ स्वभाव जाईना. हो आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी, आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी, तिचे हिंडन राहीना, मूळ स्वभाव जाईना, हिंडन राहीना, मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडन राहीना, मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडन राहीना, मूळ स्वभाव जाईना. हो आधी होता वाघ्या, कर्मयोग झाला पाग्या, आधी होता वाघ्या, कर्मयोग झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी, पट्ट राणी केले तिसी,
तिचे हिंडणे राहीना आणि मूळ स्वभाव काही जाईना महाराज. कारण मूळ स्वभाव असतो ना, तो कधीच जात नसतो. म्हणून स्वभाव चांगला ठेवा, देवाचं चिंतन करा, देवाला आपुलसं करा, संताची संगत करा. कारण या कलियुगामध्ये जर आपण बघितलं ना मायबापा हो, तर हे जग देवाचं नामचिंतन करत नाही, रात्रंदिवस संसार करण्याच्या पाठीमागं लागलेलं आहे. आणि या संसाराच्या धुराने आपले डोळे एवढे भरलेत की एखादी गोष्ट आपल्या जवळ जरी असली तरी सुद्धा ती आपल्याला दिसत नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. अहो, सगळं काही आपल्या जवळ आहे, जवळ असून सुद्धा आपल्याला दिसत नाही. बघा, म्हातारी माणसं असतात, ते चष्मा लावतात, चष्मा, आणि कंटाळा आला की तो चष्मा घेतात आणि असा डोक्यावर सरकून ठेवतात. बरोबर आहे, ठेवता ना? आणि मग अख्ख्या घरात फिरतात, माझा चष्मा कुठे, माझा चष्मा कुठे. सगळं घर फिरल्यावरती जेव्हा आरशासमोर येतात, तेव्हा आरशात बघतात, तेव्हा लक्षात येतं, अरे आपला चष्मा तर आपल्याच डोक्यावरती आहे. म्हणजे सगळं काही आपल्या जवळ आहे, जवळ असून सुद्धा आपल्याला दिसत नाही. इतकं आपण संसारामध्ये गुंतलोय महाराज. मग महाराज म्हणतात, तुम्ही संसार करू नका असं सांगत नाही, संसार करा, परंतु संसार करता करता देवाचं नामचिंतन करा, देवाचं भजन करा, पूजन करा. परंतु आपण संसारच करतो, देवाचं नामचिंतन करत नाही. आणि खरं सांगू का तुम्हाला, अगदी सत्य परिस्थिती आहे बरं का. या संसारामध्ये काड्या करणारे आपल्या जवळचेच असतात. काड्या करणारे जवळचेच येतात, लांबचे नाही. अहो, आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही हे शेजारणीला कोण सांगतंय बुवा? अय सासा, सासा आल्यात का इथं? आल्यात ना? मग आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही हे शेजारणीला कसं कळतंय? आपल्या सुनाचे वाईट दोष शेजारी जाऊन सांगू नका, उलट चांगले गुण वर्णन करा ना. माझी सून, वाह, माझी सून एकच नंबर. अहो, काय लेकीला करता? लेक दिवाळीला येते, साडी घेते, घरात भांडं लावून निघून जाते. पण सूनच माझी खरी लक्ष्मी, एवढंच वाक्य बोला, लगेच दुसऱ्या दिवशी सूनबाई येणार, आत्याबाई भांडी घासू का, आत्याबाई पाय दाबू का, अहो आत्याबाई चहा देऊ का, अहो लिंबू पिळून पोहे. फक्त गोड बोला. तुम्हाला गोड बोलाय काय जाते हा? आणि सुनांना पण सांगते, सुनांनो, तुम्ही सुद्धा आपल्या सासूचे वाईट दोष माहेरात फोन करून सांगायचे नाही. तुम्ही सुद्धा आपल्या सासूचं चांगलं वर्णन करायचं. 4 माणसं एकत्र बसली की मग 4 माणसात तुम्ही म्हणायचं, काय होतं आमच्याकडं तरी पहिलं, काय होतं आमच्याकडं तरी पहिलं. परंतु आमच्या आत्याबाईच्या पायात खरी लक्ष्मी आली आणि 5 एकरची 25 एकर जमीन झाली, ही फक्त आमच्या आत्याबाईचीच कृपा. एवढंच वाक्य सांगा, लगेच म्हातारी येणार आणि म्हणणार, सुनबाई आज भांडी तू नाही मी घासणार, आज स्वयंपाक मी करणार, धुणं मीच धुणार. अरे जाम झाली म्हातारी भांडी घासू घासू. हा, सून आहे टीव्ही पुढं, सासू आहे चुली पुढं. म्हणजे असा हा संसार आहे महाराज. संसारामध्ये तुझं माझं झाल्याशिवाय राहत नाही. संसारामध्ये काड्या करणारे जवळचेच असतात, लांबचे नाही. आणि म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, हा इहलोकीचा व्यवहार करण्यापेक्षा देवाचं नामचिंतन करून आपला उद्धार करा. कारण तुकोबाराय याच्यावर जीवाला उपदेश करतात. बघा, जीवाला तुकोबारायांनी उपदेश केलाय. पण इथं प्रश्न असा निर्माण होतो की तुकोबाराय फक्त जीवालाच उपदेश का करतात? म्हणजे पशु पक्ष्यांना तुकोबारायांनी उपदेश का नाही केला? त्याचं कारण असं आहे मायबापा हो, पशुचे आणि मानवाचे काही व्यवहार हे सारखेच आहेत. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीसी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. पशुला आहार आहे, आपल्यालाही भगवंताने आहार दिला आहे ना. पशूंना निद्रा आहे, आपल्यालाही निद्रा आहे. भय मैथून आधी करून सगळ्या काही गोष्टी सारख्याच आहेत. पण जर का ज्ञानाचा विचार करावा, लक्ष देऊ नाही का, ज्ञानाचा विचार करावा, तर इथे ज्ञान भगवंताने फक्त जीवाला दिलेले आहे. ज्ञान कोणाला आहे? फक्त जीवाला. पशु पक्ष्यांना ज्ञान आहे का? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. अहो, भगवंताने पशु पक्ष्यांना फक्त भोक्तृत्व दिलेले आहे, कर्तृत्व नाही. आपल्याला मात्र भोक्तृत्वही दिलेत आणि कर्तृत्वही दिले.
अहो साधू संतांना फक्त कर्तृत्व दिलेले आहे. संतांच्या वाटेला भोक्तृत्व आलं नाही का? तर तुम्ही म्हणाल ताई त्यांचा देवाजवळ वशिला आहे. तुम्ही हेच म्हणाल ना की संत महात्मे कर्म करतात, त्यांना कर्तृत्व आहे कारण त्यांचा देवाजवळ वशिला आहे असं आपल्याला वाटतं. कारण आपली जी बुद्धी आहे ना मायबापा हो, ती संसारिक बुद्धी आहे आणि आपण त्या संसारिक बुद्धीनेच विचार करत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांना भोक्तृत्व नाही कर्तृत्व आहे. त्याचं कारण असं आहे की संत महात्मे कर्म करतात. संत महात्मे कर्म करतात, पण ते कर्म करत असताना ईश्वर अर्पण बुद्धीने कर्म करतात. ब्रह्मार्पण ब्रह्महवी ब्रह्मांगनो ब्रह्मणाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. म्हणजे थोडक्यात त्वदीयम वस्तू गोविंदम त्वभमेव समर्पित. म्हणजे सगळं कर्मेती झाली ब्रह्मार्पण, जन नोहे तो अवघा जनार्दन. म्हणजे थोडक्यात मैं नहीं मेरा नहीं यह तन किसी का है दिया, जो भी अपने पास है वो धन किसी का है दिया. देने वालों ने दिया, लक्ष्यपूर्वक ऐका, देने वालों ने दिया लेकिन दिया किसी शान से, मेरा है लेने वाला कहता है अभिमान से. मैं मेरा कहने वाला यह मन भी है किसी का दिया, मैं नहीं मेरा नहीं यह तन किसी का है दिया. म्हणून तर तेरा मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तोर, और तेरा तुझको सोपता है क्या लागत है मोर. पण आपण उगाच म्हणतो, काय म्हणतो, आई माझी, बहीण माझी, पत्नी माझी, घर माझी, गाडी माझा, सगळं काही माझं 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 म्हणतो ना. पण मला सांगा, अहो सगळं जरी आपण माझं म्हणलो तरी सुद्धा हे सगळं काही आपल्याला इथंच सोडून एक ना एक दिवस आपल्याला निघून जायचं आहे. बरोबर आहे का नाही? मग आहे का कोण आपलं इथं? कोणीच नाही हो, नाही कुणाचे कुणी. तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या, माझे माझे. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया, ग्रासावया. नको नको मना हे गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. मायबाप, तरी सुद्धा आपण या माया जाळ्यात गुंतत जातो, ह्या संसारामध्ये आपण गुंतत जातो मायबाप. पण संसार करू नका असं नाही, संसार करा, पण भगवंताचं नामचिंतन करून आपण संसार केला पाहिजे. कारण या जगात जर बघितलं ना तर आपलं असं कोणीच नाहीये. मग आपण कोणत्या गोष्टीचा गर्व करतो? पैशाचा करतो, श्रीमंतीचा करतो, जमिनीचा करतो का गुंठ्याचा करतो? अहो काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही आम्ही इथे राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा आपलं लागणार नाही.
अहो नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधी मिळत नाही, आणि ज्याच्याकडे खूप काही आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. म्हणून जपून राहा माणसा, हे आयुष्य पुन्हा मिळत नाही, हे आयुष्य पुन्हा मिळत नाही. पण तरी सुद्धा आपण देवाचं नामचिंतन करत नाही, आपण मात्र संसारामध्ये गुंतून गेलोय. आणि म्हणून तर तुकोबराय म्हणतात, हा यहलोकीचा व्यवहार करण्यापेक्षा देवाचं नामचिंतन करून आपला उद्धार करा. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात, देवा मी तुला ओळखलंच नव्हतं. काय म्हणतात नामदेव महाराज? अरे देवा, अरे मी तुला ओळखलंच नव्हतं. अरे पंढरपूरच्या राऊळातील 3.5 फूट इंचीचा पांडुरंग परमात्मा, अरे एवढीच माझी तुझ्याबद्दलची कल्पना होती. पण ज्या वेळेस मला ज्ञानोबरायांची संगत झाली ना, त्यावेळेस हा विश्वास माझा गळून पडलाय. कारण आजही मला तो प्रसंग आठवतोय, जेव्हा आम्ही तीर्थयात्रा करत करत सौराष्ट्रात औंढ्या नागनाथ देवापाशी आलो. त्यावेळेस मोठं असं मैदान होतं, मोठं असं मंदिर होतं, आणि त्या मंदिरामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. अहो नामदेव महाराजांच्या कीर्तनाला असा भरपूर समाज जमला होता. अहो स्वर्गातील 33 कोटी देवांपैकी 23 लाख देव खाली आले होते. सर्व संत मंडळी नामदेव महाराजांच्या कीर्तनाला आली होती. अहो जगाचा मालक पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचत होते. अहो देव नाचतायत, आणि त्या ठिकाणी इतकं कीर्तन रंगात आलंय की देव नाचतायत, आणि नाचता नाचता त्या ठिकाणी देवाचा पितांबर गळलाय, तरी सुद्धा देव भानावर नव्हते, एवढे देव नाचत होते. आणि मग पहाटे पहाटे त्या मंदिरामध्ये काही ब्राह्मण पूजा करण्याकरिता येत होते. ते ब्राह्मण आले, आणि आल्यानंतर त्यांनी पाहिलं, बघितलं, ओरडले, रागवले, चिडले. काय हो महाराज, ही काय कीर्तन करण्याची जागा आहे? तुम्ही मंदिराच्या पाठीमागे जावा आणि कीर्तन करा. नामदेव महाराज काहीच बोलले नाही, कारण संत हे शांत स्वभावाचेच असतात. कोणाला काहीच न बोलणारे म्हणजे संत महात्मे. नामदेव महाराज काहीच बोलले नाही, मंदिराच्या पाठीमागे गेले, आणि पुन्हा कीर्तन सुरू झालं. सर्व समाज मंदिराच्या पाठीमागे गेला, सर्व संत मंडळी मंदिराच्या पाठीमागे गेले, 23 लाख देव मंदिराच्या पाठीमागे गेले. अहो जगाचा मालक पांडुरंग परमात्मा सुद्धा मंदिराच्या पाठीमागे गेले. आणि मग त्या औंढ्या नागनाथ देवाला साकडं पडलं, अरे आज सर्व संत मंडळी माझ्या घरी पाहुणे आलेत, 23 लाख देव माझ्या घरी पाहुणे आलेत, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा सुद्धा माझ्या घरी पाहुणे आलेत, परंतु ब्राह्मणाने त्यांचा अपमान केलाय. पण मला असं स्वस्थ बसून चालणार नाही. आणि म्हणून त्या औंढ्या नागनाथ देवाने सुद्धा आपलं तोंड ज्या ठिकाणी कीर्तन चालू होतं ना मायबाप, त्या ठिकाणी फिरवलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नाम देवा हाती दूध प्याला. नामदेव महाराज म्हणले, देवा अरे ज्ञानेश्वर महाराजांनी जी मला शक्ती दिली ना, त्या शक्तीमुळे त्या औंढ्या नागनाथ देवाने तोंड फिरवलं, परंतु अवघड दगडाचं मंदिर सुद्धा फिरलं. मग हे कोणाच्या कृपेने झालं हो? साधूच्या कृपेने झालं, संताच्या कृपेने झालं. आणि म्हणून महाराज म्हणतात, बाबांनो आम्ही तुम्हाला एक नाही तर दोन्ही हात वर करून सांगतो की या कलियुगामध्ये तुम्हाला संगत करायची आहे ना, तर साधूची करा, संताची करा. कारण या कलियुगामध्ये साधूच थोर आहे, संतच थोर आहे. अभंगाचं दुसरं चरण. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना,
साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर दाना कलियुगी साधू थोर दाना कलियुगी साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर दाना कलियुगी साधू थोर दाना कलियुगी विठ्ठल 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 विठ्ठल